मित्रांनो नमस्कार. आपल्याला हे लहान मुलं या ठिकाणी दिसत आहे आणि हे दिग्रजचं नवीन झालेलं क्रीडा संकुल आहे आणि या क्रीडा संकुलामध्ये आपण पाहतो की वयोगट साधारणतः 5.5 वर्षाची मुलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यासोबतच 8वी 9वी 10वी हे आर्चरीचे स्टुडंट या ठिकाणी दिसत आहे. दिग्रजच्या इतिहासामध्ये तीरंदाजीमध्ये मित्रांनो आपण एक या ठिकाणी जो आहे तर दिग्रजच्या इतिहासामध्ये एक नावलौकिक कमावलेला आहे आणि याचं सगळं जे श्रेय आहे ते यांचे कोच जे आहे सुरेंद्र राठोड सर यांना जातं. कारण यांची मेहनत जी आहे ती आजच्या 1-2 दिवसातली नाही, मागील अनेक 5 ते 10 वर्षापासून म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलला असताना ते आमच्याच कॉलेजला होते. परंतु तिथनं जो यांचा प्रवास मित्रांनो चालू झाला, कारण कुठलीही गोष्ट सहजासहजी एका 1-2 दिवसामध्ये ती होत नसते, तर त्यासाठी परिश्रम असतात. तसंच सुरेंद्र राठोड सर यांचं यासाठी परिश्रम आहे आणि आज आपण त्यांचं नावलौकिक पाहतो. जी पॅरा ऑलिम्पिक झाली मित्रांनो, तर त्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये जे आपलं राजश्री राठोड हिने सेकंड रँक आपल्या भारतातून मारलेलं आहे. दुसरं खेलो इंडियामध्ये खेलो इंडियामध्ये आणि असे 2 स्टुडंट सरांचे आपले नॅशनल लेवलला लागलेले आहेत. आणि यामध्ये आपण छोटे छोटे विद्यार्थी बघू शकता आणि यामध्ये जे डिस्टन्स असतं, मी आपल्याला डिस्टन्स दाखवतो. तर या डिस्टन्समध्ये मिनिमम 20 मीटर, 25 मीटर, 30 मीटर आणि 30 नंतर 40, 50 आणि शेवटचं जे आपल्याला लास्टला जे टार्गेट दिसत आहे मित्रांनो, तर ते टार्गेट आपलं 70 मीटर आहे. आणि 70 मीटर म्हणजे जे इंटरनॅशनल याचे म्हणजे जे काही मानकं आहेत, जे नियम आहेत, त्या मानकं आणि नियमानुसारच सर या ठिकाणी कोचिंग करतायत. आणि ही दिग्रजच्या इतिहासामध्ये, कारण दिग्रजला कबड्डीची पंढरी देखील म्हटलं गेलेलं आहे, त्या पंढरीनंतर दिग्रजचं जुडो आणि त्यानंतर सुरेंद्र सरांनी म्हणजे करण्याची इच्छाशक्ती असल्यानंतर कमी वयात आपण काय टार्गेट अचीव करू शकतो हे सरांनी आपल्याला दाखवून दिलं. आणि हे छोटे मोठे जे बालक आहेत यांच्यावरती आज आपण बघू शकतो की जे संस्कार आज होत आहे, ज्या वयामध्ये जे संस्कार होणं गरजेचं आहे तर ते संस्कार होत आहे. आणि या येणाऱ्या भविष्याच्या कालखंडामध्ये दिग्रज आपलं केवळ खेलो इंडियामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जे ऑलिम्पिक होतं, जे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं, तर ते ऑलिम्पिकचे खेळाडू देखील या ठिकाणून घडवत. आणि काही आपण सरांचे अनुभव जाणून घेऊया की आपलं नेमकं याबद्दल काय म्हणणं आहे मुलांनी. आणि हे जे मित्रांनो आपल्याला हे दिसत आहेत, तर हे चांगल्या क्वालिटीचे आहेत. हे स्टार्टिंगचे जे असतं साधारणतः ते 5,000 रुपयाला मिळतं. सरच सांगतील आपल्याला आता एकंदरीत हा खेळ काय आहे. आणि 3 लाखापर्यंत पण यामध्ये अमेरिकेहून येतात हे तीर बाण, ते सर आपल्याला माहिती सांगतील. आता हा जो धनुष्यबाण हा इंडियन राऊंड आहे. सुरुवातीला आपण जो नवीन मुलं येतात तर ते ह्या पूर्ण धनुष्यबाणाने म्हणजे तो नॅशनलपर्यंत ह्या धनुष्यबाणाने खेळू शकतात. याच्यानंतर एक दुसरा धनुष्यबाण येतो जो इंटरनॅशनलला यूज होतो. ते जवळपास त्यांची प्राईस असतात 2 ते 3 लाखाच्या वरती असतात त्याची प्राईस. आणि तो इंटरनॅशनलला म्हणजे ऑलिम्पिकसाठी त्या धनुष्याचा उपयोग होतो. आता काही मित्रांनो आपण काही विद्यार्थ्याची आता शूटिंग या माध्यमातून बघूया. आता विद्यार्थी टार्गेट कसं हिट करतात ते आपण ते आता थोड्या याच्यात ती शूटिंग पण घेणार थोडं. डेली किती वेळ प्रॅक्टिस असते सर यांची? यांची डेली सकाळी 3 असते आणि संध्याकाळी 3 घंटे असतात. 6 घंटे असतात प्रॅक्टिस. जवळून घ्या, आपल्याला लागायचं. मित्रांनो हा दिनेश आहे. दिनेश कुठं खेळला तू मागच्या वर्षी? दिनेश कुठं खेळला? इथं लक्षवेध क्रीडा अकॅडमी दिग्रस. मागच्या वर्षी माझी ऍडमिशन झाली लक्षवेध क्रीडा अकॅडमी मध्ये. 1 वर्ष झाला मला पूर्ण. आणि कुठल्या लेवल पर्यंत गेला होता तू? स्टेट लेवल विनर आहे? नाही, स्टेट मध्ये समजा हे आहे, प्रावीण्य आहे. ठीक आहे. माझं नाव ओमकार राजेश मोहिते आहे. मी 3 शालेय स्टेट खेळलेलो आणि यावर्षी मला असोसिएशन स्टेटमध्ये गोल्ड मेडल आहे. ठीक, धन्यवाद. एक्स्ट्रीम, पुलिंग, अँकर, एम,